मोबाईल मध्ये पाहिलं तर मोबाईल मध्ये काहीच समजलं नाही मध्ये. हा, काय करावं ना काय नाही, ते खिचडीचं आडवण तीडवस सांगितली बाई. यो मसाला टाका ना, तो मसाला टाका ना, गोडा मसाला टाका ना, गरम मसाला टाका ना, ह्यो टाका ना, तो टाका. हा, काही समजलं नाही त्याच्यात ना, काय टाका ना काय नाही. तर काय करावं त्या बाई, तर खिचडी बनवणं मी म्हणलं साधी गोष्ट असं लयच कठीण आहे. कोणाला विचारू चहा पहिन तर काही समजून नाही राहिलं. कोणाला विचारू? थांब बरं, शेताली की फोन लावून पाहतो, शेताली माहित असं. हॅलो, हा श्वेता, कुठं आहे हो तू? दुकानात आहे का घरी आहे तुया? अरे मी काय विचारून राहिलो चहा बहीण मामी, तर तू तर गेली असं आता घरी. आता 8:30 पावणे 9 वाजून राहिले, गेली असं घरी नाही? दादा मी दुकानात नाही आहे, मी आहे ना इकडं आईच्या इकडं आली. इकडं आहे मी आईच्या इकडं. संध्या आली आहे का नाही, तर संध्याची भेट नाही झाली तर राहायचं म्हटलं 2-3 दिवस, म्हणून इकडं आलेले आहे. काय म्हणतं बोल ना. तू तर फोनच नाही उचलत, आईचाही नाही उचलत, संध्याचाही नाही उचलला तू ना. मला कसं काय आज कॉल केला स्वतःहून, ते पण मला आठवण आली तुझी बहिणीची. तर हा, एवढे दिवस झाले तू गेला तर आठवण नाही आली. आता स्वतःहून काय काम पडलं तुला एवढ्या रात्री ते बी? नाही नाही व तसं नाही आहे. बरं ते जाऊ दे, मला एवढं सांग, सर्व सोपी काय बनवत असते? अहो हे राणीची तब्येत नाही आहे बरोबर, तिला चक्र आल्यासारखं होऊन राहिलं. हे उन्ही तानीच्या नसतं, ते ट्रीटमेंट चालू केली का नाही तर त्या गोळ्याच्या नाही असं हिट गिट हे झाली असं तिच्या अंगात, तर तिला बरं नाही वाटत. आणि बाहेरचं खायला सांगितलं नाही तर घरीच काहीतरी बनवतं. मी ते युट्यूब मध्ये पाहिलं तर ते युट्यूब मधलं मला काही समजलं नाही. तू सांग बरं मला काहीतरी साधं सिंपल. असं दादाईसोबत चालू केले का येणं तिथंही बी नाटकं, दोघांचंही लागलं का इले नेट करायचा. बरं थांब आता तुला सांगतो कसं राहते तर. थांब, हा तुला वाटते आहे तर भेटन, आणि थांब. काऊन काय झालं? तुला येत नाही का स्वयंपाक बनवता बिचारे? एवढा वेळ लागून राहिला का तुले? सांग ना लवकर. नाही दादा, येते ना मला बिना स्वयंपाक आल्याची. आव का मी? मला सारच येते, मला नाही लागत नेट गीट. मी काय म्हणलं पाय तुला सांगतो. नाही का, एक काम कर, तांदूळ घे, एखादी वाटी नाही का मुंगाची डाळ घे, आणि काहीच नको टाकू त्याच्यात. फक्त थोडंसं तेलाचा थेंब टाक, 2-3, आणि मीठ टाक ना. हॅलो ऐकून राहिलं का? बोल ना समोर, ऐकून राहिलो ना मी. ते ऐकूनच तर राहिलो. हा मग तेल टाकायचं म्हणलं तू ना, आणि 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ, आणि अजून काय मीठ टाकायचं ना. अजून काय टाकायचं त्याच्यात? मग काही टाकू नको, धुवून घे थोडेसे, 1-2 पाण्यानं तिवडून घे थोडेसे, आणि मग काही टाकू नको त्याच्यात काहीच. आणि बस कुकर मध्ये मांडून दे थोडीशी, मस्त खिचडी बनते मग त्याची. हा, हे अशी कशी खिचडी बा? त्याच्यात तिखट नाही, काही नाही, मसाले नाही, काही नाही. हे तर मग मुंगाची डाळ, हे काही समजलं नाही हो मला शेता. ते दादा साधी खिचडी म्हणत असते त्याले, मुंगाच्या डाळीची. त्या बायकोसाठी चांगली आहे ना. तिले बरं नाही लागून राहिलं म्हणतं ना तू, मग चांगली आहे ना तिच्यासाठी. बनवून चाल तिले ते वाली खिचडी. बरं तसं करतो मग. तसंही मला काही बनवता येत नाही, मला काही समजूनही नाही राहिली इथचं. तसं करतो मग, तुला सांगितलं ते खिचडी. अहो पण आई तर अशी बनवी नाही हो खिचडी श्वेता, तू काय सांगून राहिली? आई बनवते असं तर तुला सांगणार आहे का? तू तर खातच काम करे ना. ते सांगित मला सांगे, तुला कायले सांगे? तू ना तर कधी केलं नाही आईच्या वेळेस. आता बायकोच्या वेळेस करून राहिला, कर ना मग आता तुला सांगून राहिली तर. बरं बनवतो. हा बनव चांगली राहते तिच्यासाठी, बनव. बाबा बरं वाटून राहिलं का तुम्हाला? आता बरं वाटून राहिलं? गोळ्या घेतल्या का बाबा? हो बाई, गोळ्या घेतल्या, बरं वाटून राहिलं आता. बाई ते ताटं घेऊन जातो ना. ताटं घेऊन जातो जेवणाची. तू ताट गीट आणून दिलं ना, ते ताटं घेऊन जातो घरी तू वाली. हो जी, ताटं घ्यायला साली मी. मला सोनीचे बाबा सांगत होते तुमची तब्येत बरोबर नाही आहे म्हणते, तर म्हणून पाहिले आली ताटं घेऊन जातो म्हटलं. काही लागलं गिगलं तर सांग जा मला. एक तर नंदाई घरी नाही आहे. कधी येणार आहे नंदाई? काही सांगितलं का कधी येणार आहे बा म्हणून? फोन घेऊन आला होता फोन आला होता बाई. अशा फोन आला होता. निघाले ते तिथून, निघाले, बसले म्हणते बसमध्ये बसले, आणि येऊन राहिले. ते येते संध्याकाळपर्यंत येते. असं दोघं मायले का येऊन राहिले? संध्या नाही येऊन राहिले त्या का म्हणे आई. आला वेळ तर संध्याला घेऊन येईन म्हणे, इकडं म्हणे विचारतो म्हणे तिले, आणि सोबतच घेऊन येईन म्हणे. संध्या आली नाही वाटते, नाही संध्या येऊन नाही राहिली आहे का नाही? नाही नंदा म्हणे, संध्या म्हणत होती म्हणे का राहतो बा अजून 4-8 दिवस. तर मग म्हणे राहू द्या म्हणे, तिले काही घेऊन येत नाही म्हणे. ते राहिलेच तयार आहे म्हणे तिथं, इकडं नंतर येईन म्हणे. तिचं मन काही मोडूशा वाटलं नाही म्हणे. तिले म्हणलं म्हणे मी का चाल न बाई, तर थोडंसं तोंड केलं म्हणे तिनं. म्हणून मग त्याने मी म्हणलं म्हणे राय बा आता, मग तू नाही म्हणतो तर ते म्हणते का आई मी अजून 2-4 दिवस राहतो, आणि मग लगेच बाबाले आणून मागतो, अशी म्हणत होती म्हणे संध्या. राहू द्या तसं बी ते लग्न झालं तेव्हापासून गेली नाही माझी. बरं मी ताटं घेऊन जातो मग. ताटं घेऊन जातो, आणि आई आल्या ना तर आईले पाठव जा घरी. तिकडं मायवाल्या घरी पाठव जा, मी ताटं घेऊन जातो.
हो घेऊन जाय बाई आशा थोडासा झाडू मारून देजो बाई आता ते यान कवा संध्याकाळीच होते बरं नाही वाटून राहिलं कचरा कचरा झाला मायवाले हे तुले तर माहित आहे वाताच्या नामारे उभं राहिले आणि हे तकलीफ होते म्हणून बाबा मारतो ना मारतो झाडू मारतो मी मारतो थांबा मला घरून येऊ द्या 2-4 पोया राहिल्या करायच्या त्या करून घेतो आणि म्हणजे सोनीच्या बाबाला जेवण द्यायचं आहे का नाही तर त्याच्यातच्या ना मी पोया करता करताच आली तर तुम्हाला ताट आणून देतो बा म्हणलं आणि त्याला पोया टाकून देतो म्हटलं ताट घेऊन येतो म्हणलं मी तर नाही का तुम्हाला आणून देतो ताट आणि त्याला देतो आणि मग काय मी झाडू मारून घेतो घराले तसं अंगण गिंगण झाडलेलं आहे मी ना सकाळी तुमचं पाणी शिपलं हो दिसलं ना दिसलं झाडू गिडू मारलेलं दिसलं अंगणात मला पाणी शिपलेलं दिसलं थोडस झाडू घरात मारून दे मा बरं नाही वाटून राहिलं बाई आशा येतो बाबा ताट घेऊन येतो तुमच्यासाठी जेवण करायचं सोनीच्या बाबाचं जेवण झालं का तुमच्यासाठी ताट आणतो मी पटकन आणि तुम्ही जेवण मी झाडू मारून देतो तुमचा हो ये ना ये अय मोनीचे बाबा झोपीत आहे का जी तुम्ही 10-12 हजाराचं इंधन तुमच्या भावानं आपल्या वावरातल्या बाबूया पूर्ण तोडल्या आणि त्याचं इंधन निघालं किती मोठं ह्या बंड्याच्या बंड्या आणि लोकायले विकलं 10-12 हजाराचं तुम्हाला दिला का एक खडकू पैसे मागा अर्धे पैसे मागा पहिले तुमच्या भावाले कोण सांगे व बाबू याचं इंधन विकलं म्हणून तुला कोण सांगत होतं मला माहित आहे पहिलेच विकलं होतं त्यानं बाबूया तोडल्या पूर्ण आपल्या वावरातल्या तर माहित आहे मला दादानं पण तुले कोण सांगित आजी ते रायजाई बुडी नाही का रायजाई बुडी सांगेन तिचा आपल्या वावराजवळ वावर नाही का ते सांगत होती रायजाई बुडी आता भेटली मला येता दयान आणायला गेलती मी तर ते सांगत होती मला तुझ्यावाल्या वावरातले पूर्ण बाबूया कापल्या म्हणे तुझ्यावाल्या भासऱ्यानं म्हणे मग आपल्याला तर माहितही नाही जी माहित आहे मला कापल्या तर माहित आहे त्यानं इंधन तोडलं इंधन केलं माहित आहे लोकांनी विकलं ते माहित आहे तुम्ही पैसे मागत नाही का मग 12-13 हजाराचं एवढं मोठ्या बाबूया विकून हे केलं आणि तुम्ही पैसे नाही मागत मग भावाले तुमच्या माग ना पैसे अर्धे आपला हक्क आहे ना त्याच्यात नाही जाऊ दे खाऊ दे त्यालेच काही गरज नाही मागायची काही मी नाही मागत राहू दे नाही पाहिजे म्हणजे आता त्यानं केलं ना वावर तर त्याच्याकडंच आहे ते पाच बसून तो मी नाही मागत बाप्पा असे कसे सोडताचे पैसे 6-7 हजार रुपये सोडून राहिले तुम्ही आपल्या पोरीच्या आले कामी येते ना शिक्षणाले आता तिला शाळेत टाका लागन दुसऱ्या इकडून काढून आता आणि तिच्या वया पुस्तकं आहे ऍडमिशन आहे नवीन त्याला पैसे नाही लागन का जवळचेच खरंच टाका निसते मागा ते पैसे जाऊन तुमच्या भावाले सांगा अजून सांग भडकव त्याले अजून नवऱ्याले भडकव तुला कामच कोणते केले भडकवण्याशिवाय नवऱ्याले तुम्ही आमच्या दोघांच्या मंदात नका बोलू नवरा बायकोच्या मंदात बोलू नका तुम्ही तुमच्या मोठ्या पोराचं धन करता तुम्ही सारं धन करा रे आणि सर्वचे सर्व बाबू या विकल्या म्हणता तुम्ही भडकवते मी कायले भडकून राहिली जे आहे ते सांगून राहिली काऊन नाही बोलू मी म्हणतात काऊन नाही बोलू माय पोरगा नाही होय ते माय घर नाही होय का सांगून राहिली तर आणि घराचे पूर्ण माती तुला विकली तवा 1 रुपया नाही फेकून मारला त्याले तुला म्हणले का नवऱ्याले काय हे घ्यावं अर्धे पैसे नेऊन द्या तुमच्या भावाले त्याचा हक्क आहे घरात म्हणलं होतं का एवढी घराची माती घर बांधलं तर पूर्ण घराची माती विकली ट्रॅक्टर आहे ना माती तुम्ही लोकांच्या वावरात टाकली तर हट बाई व उचकी लागली चाल पहिले पाणी पितो एवढं गया बसला तुमच्या मायचा तरी तोंड फाडू बोंबलून राहिले मोठ्या पोराचं नाव घेतल्याबरोबर पैसे मागायला गेलो बी तर वहिनी भांडण नाही माझ्यासोबत अशा वहिनी म्हणून नाही का मध्ये एवढी घराची माती विकली म्हणा तुम्ही म्हणा आणि बाबू या विकल्या आम्ही तर मागायला आले मग नाही जात मागाले गिंगाले जाऊ दे त्यानं काही इंधन विकलं आणि काही घरी ठेवलं अरे म्हणे ना इंधन लागलं तर घेऊन जायचं म्हणे खर्च आहे म्हणे 2-3 बंड्या घरी आणलं म्हणे तर त्याच्यातलं तू नेजो म्हणे सांगितलं ना मला त्यानं घेऊन येऊ ना 1.5 बंडी कमी आप मधलं बी आहे तुझी बायको त्यानं बाबू या विकल्या तर पैसे मागायला जाय म्हणते तुले तर एवढी मोठी घराची माती विकली तेव्हा नाही तोंड फुटलं हिचं वाला आणि आता म्हणते मागा पैसे प्या पाणी प्या उचकी लागली पाणी प्या पहिले तुम्ही पाणी प्या मग बोलत जा चुपचाप राहत जा तू करून ये चुपचाप राहत जा ताई श्वेताताई बरं झालं तू आली तर लय चांगलं वाटून राहिलं तू ना माय भेटच नाही झाली किती दिवस झाले तर तू ना माय भेटच नाही झाली बरं झालं म्हणलं चांगलं वाटून राहिलं आता आली तू तर सासू काऊन गेली एवढ्या लवकर काऊन गेली अजून राहिली पाहिजे होतं 2-4 दिवस माय कुठं राहतो म्हणे बिचारे रातची रात तर राहिली दुसऱ्या दिवशी आईनं अशी जबरदस्ती केली का नाही माय सासूले तेव्हा कुठं राहिले दोघे जण मग माय नवरा बी ना माय सासू बी नाही तर जातोच करे बाबा लय बोलले आना वहिनी शालू वहिनी मग मागं लागल्या त्याला जाऊच दिलं नाही त्याचा थैलाच पकडू घोडे शालू वहिनी तर मग मोठ्या मुश्किलनं दुसऱ्या दिवशी राहिल्या मग त्या जाऊ दे ना बाईच करे
मग त्याला आम्ही सगळेजण अडवलं तेव्हा कुठं राहिल्या दुसऱ्या दिवशी आणि मग आज गेल्या. केवलजीची तर 2-3 दिवस झाले ड्युटी पडली. आजही कुठं ड्युटी होती त्याची, आज निघाले ते. आज नाही सापडत त्याला ड्युटी. आले त्या दिवशी कालही बी आणि आजही बी ड्युटी पडली त्याची. पुन्हा भाऊजीला घेऊन आले पाहिजे होतं, श्याम भाऊजीले सोबत. राहते 2-3 दिवस तुम्ही. भाऊजी इथूनच गेले असते लागेच कामाले, जशी तू जात तशी. लय चांगला आहे त्या भाऊजी. भाऊजी भाऊजी करून राहिली. राहू दे, राहून असतं त्याला मला आले असते सोबत तर चाल 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 केलं असतं. तशी बी कुठं राहते होते, त्याला राहिले आवडतच नाही. आवडत नाही ते, राहत नाही आपल्या घरी जास्त. वेळेवर येते ना वेळेवरच जाते ते कुठं अर्धा पाऊण घंटा बसते आले तर आणि चालले जाते. ते कुठं राहते हो आपल्या घरी. हो बाई, भाऊजी राहत नाही लागेच. केवलजी तरी राहते. राहिलेच ना 2 दिवस. भाऊजी राहत नाही पण हे बरोबर आहे, ते वाला नवरा असला म्हणजे राहू देत नाही. पण राहू दे आले. तुला तर भल्ल्या लवकर नंबर लावला व संदे. मला वाटलं एवढ्या लवकर ठेवशील नाही तू. लयच लवकर नंबर लावला तू ना तर. नाही होता ठेवणारच नव्हती मी, मला ठेवायचं नव्हतं. पण आता सगळ्याले असं वाटते का ठेवलं पाहिजे. आणि केवलजी खूपच खुश आहे. तर मग माझी सासू सासरे लय खुश आहे व. आणि काजलताईले माहीत पडल्यावर काजलताई म्हणे पहिलं होय वहिनी म्हणे, तुम्ही म्हणे पाडू नका म्हणे, ठेवा म्हणे, काही असं नका करू म्हणे. तर मग मी राहू दिलं. मग जाऊ द्या मग आता. नाही बरोबर आहे तसं. तू शिक्षण पाणी करून नाही राहिली ना, काहीच तर करून नाही राहिली, घरीच तर राहतं. आता माझं तर शिक्षण पाणी चालू आहे, कॉलेजही चालू आहे, जॉबही चालू आहे, म्हणून मी ठेवत नाही. ते बरं आहे ना, जाऊ दे ना मग. त्या तुला कामाची जरूरत नाही ना, तू चांगल्या घरी आहे का नाही. चांगल्या घरी दिलं ना तुला बाबानं. इथे काय सांगू आता, फक्त मोठे लोक असलं मजेच परवडते का. भाऊजी किती चांगले आहे स्वभावाले. केवलजी सारखे थोडी आहे. इले कधी आले झाले मनाई नाही करत, कॉमेडी आहे, हसवतच राहते भाऊजी. किती चांगले आहे भाऊजी. केवलजी तर तसे आहे नाही. केवलजीचा स्वभाव इले अजूनही माहीत नाही, कोणालाच माहीत नाही म्हणा. आणि काय सांगावं आता यायले. नुसतं पैसा अदला असलं मजेच नाही होत. मनाची सुख खुशी पाहिजे, नवराही पाहिजे चांगला. काय झालं एवढी कोणती विचारात हाय व तू संध्या. काय झालं मग. काही नाही होत आई. काही नाही. मग आणि तुला फोन आला होता. कोणाचा वय आला होता. कोणाला काहीतरी सांगू राहिली होती तू. डाळ टाक भाऊजीले वय का. तुझी जाऊ आहे, सासू आहे ना, भाऊजीला तू स्वयंपाक करायला लावून राहिली का. हो कोणाला सांगू राहिली होती तू. दादा होईना सागर दादा. ते तिची रंभाची तब्येत खराब असन, आहे का नाही का नाटक करते काय माहित. तर म्हणे काहीतरी बनवता येत नाही म्हणे मले. आणि त्याने युट्यूबवर पाहिलं असन तर त्याला काही समजलं नसन. त्याला बनवताच येत नाही ना. इथं मस्त सगळं आहे तर भेटे त्याला. पाणी बहिणी दे सगळं, कधी करायची जरूरतच पडली नाही ना त्याला. आता तिथं करून राहायला वाटते. तर मला म्हणे काहीतरी सांग शॉर्टकट वालं. तर सांगितलं मग तिले राणीले नाही हो, सागर दादाला सांगितलं. हो मी ना काही त्याने मुंगाची खिचडी मागंडाला लावली. डाळ टाक म्हटलं 1 वाटी, आणि तांदूळ टाक म्हटलं, आणि मीठच टाक म्हटलं, आणि थोडंसं तेल टाक म्हटलं. त्याले आता तशीच बनवून देन. तिखट कुठं सांगत बसून त्याला कुठं करता येईन व तिखट खिचडी. टाक म्हटलं. आता ते राणी पाहिजे काय करते ना काय नाही तर. पहिले चटकेलं बाई आहे ते. माय ताई कायले सांगितलं तसं व. चांगली खिचडी बनवायला लावली पाहिजे होतं. तुझे मोबाईलवर सांगा लागत होतं त्याला. त्याला तरात देत बसतो त्याला. येते तरी काय लसूण कुठं कांडत बसन तो. कांदे मिरची चिराले कमी करावं लागते त्याला. खिचडी म्हणलं तरी आलू चिरा, टमाटर चिरा, मिरच्या चिरा, तो करते तरी काय एवढं दादा. नाही दादा करणार नाही एवढं सगळं घे नाही जमत म्हणा त्याला. म्हणूनच मी सांगितलं नाही त्याला. मी म्हणलं तेवढंच कर म्हणलं तू. तर थोडी म्हणे असं करा लागते काय. मी म्हटलं हो, मला तर आईनं कधीच सांगितलं नाही म्हणे. मी म्हटलं नाही तुला नाही सांगणार म्हटलं आई, मी सांगतो तेवढंच कर म्हटलं. तर काय माहित का मांडली असं आता. आम्ही बसल्या का दोघीच्या दोघी गोष्टी करत हो. आई मी काय म्हणलं वहिनीले थोडीशी चिप्स तळायला लाव ना माझ्यासाठी. चिप्स तळायला लाव ना म्हणलं. आठवण आली चिप्सची. मला चिप्स खाऊशा वाटते. बाईची सवय गेलीच नाही बाई अजून संध्याची. तिले ते पापसा काय चालतं पास्ता बाई, आणि चिप्स ते पिझ्झा, आणि तिथंही खात असतं का संध्या तू. तिथंही खात नाही. खातो आई तिथं नाही खात मी. तिथं कुठं भेटते हो मला खायला. चिप्स मोठ्या मुश्किलनं तळतो एखादी वेळेस. तिथं नाही खात. आणि हे पिझ्झा पास्ता कुठं आणून देते मला कोणी. आणि केवलजीले मी सांगतही नाही. ते खेडेगाव आहे तिथं कोणी हे नाही करत. आणि केवलजीले मी एवढ्या अंगवणीनं सांगतच नाही बाई. इथं आली तेव्हाच खातो मी, तिथं नाही खात. माझ्या सासू सासऱ्याच्या समोर चांगलंही नाही वाटत ना काय म्हणून माझे सासू सासरे. नाही बरोबर आहे. अहो भाजी पोळीच खावं लागते. लेकराले ते ताकद राहते. आता भाजी पोळी खाजो. तुला 3रा महिना संपला 4था लागला ना. आता भाजी पोळी चांगली खात जा. आणि फळं खायचे चांगले. फळं गिडं खायचे मस्त. ते चिप्स आणि पुप्स तेलकट खायचं नाही.
मित्र आणि मैत्रिणींनो, सबस्क्राईब करा हो नक्की. लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईबची लई जरूरत आहे, तर सबस्क्राईब करा तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर. आणि जे रेग्युलरवाले आहे ना पाहणारे, ते पटपट सबस्क्राईब करा. कारण की सबस्क्राईब केलं नाही तर काही फायदाच नाही व्हिडिओ बनवून. तर रेग्युलर पाहण्यासाठी ना, रेग्युलर व्हिडिओ टाकासाठी तुम्ही पटपट सबस्क्राईब करा. आणि तुमच्यावाल्या व्हिडिओ म्हणजे ना आपल्या मोबाईलवर का नाही माझ्यावाल्या चॅनलचं नोटिफिकेशन येऊन जाईल. मग पटकन सबस्क्राईब केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा पटपट. ठीक आहे मग, बाय. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि सबस्क्राईब नक्की करा मात्र, सगळ्यांनी सबस्क्राईब करा पटपट.